नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील, त्यांची उत्तरं कशी सोडवायची आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या गणित, इंग्रजी, हिंदी, विज्ञान, समाजशास्त्र या विषयाच्याही द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आजच्या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवणार आहोत. एकूण 60 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यात 50 गुण हे लेखी कामासाठी असतील आणि 10 गुण हे तोंडी कामासाठी. एकूण 12 प्रश्नांचा समावेश आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. 10 गुणांसाठी आपल्याला काय विचारलं जाईल ते बघा. 5-5 गुणांचे 2 प्रश्न आपल्याला असतील तोंडी चाचणीमध्ये. त्यात पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला एखादा अभंग वाचायला सांगितला जाईल किंवा या ठिकाणी दिलेला अभंग आपण वाचायचा आहे प्रश्नपत्रिकेतला आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत किंवा तोंडी सांगायची आहेत. 5 गुणांसाठी बघा पहिला प्रश्न. वरील अभंगात संत तुकारामांनी कशाचे महत्त्व सांगितले आहे? ते आहे शब्दरूपी घणाचे. उत्तर सांगायचे. दुसरं, आयुष्य या अर्थाचा अभंगात आलेला शब्द सांगा. तो आहे जीवन. ई, कवी लोकांना काय वाटण्यास सांगत आहे ते सांग. शब्दरूपी धन वाटण्यास. ई, अभंगात शब्दाला कशाची उपमा दिलेली आहे? रत्न आणि देवाची. हा झाला 5 मार्काचा प्रश्न तुमचा. त्यानंतर दुसरा प्रश्न असेल, मी फुलपाखरू झालो तर. अशी कल्पना करायची आणि या विषयावर आधारित 5 ते 6 वाक्यात तुमचं मत व्यक्त करायचं आहे. मित्रांनो, छान अशी तयारी करून ठेवा. या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे 5 गुणांसाठी. तुम्ही स्वतः फुलपाखरू झाले तर काय काय करणार? कोणकोणत्या फुलांवर बसणार? कशा पद्धतीने आकाशामध्ये स्वच्छंदपणे उडणार? ही कल्पना करायची. काय काय बघणार? कुठं कुठं जाणार? या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या 5-6 वाक्यामध्ये आपल्या टीचरांना सांगायच्या आहेत आणि 5 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर लेखी चाचणी आपली ही 50 गुणांची असणार आहे आणि मित्रांनो, या 50 गुणांसाठी तुम्हाला काय काय विचारलं जाईल ते बघा. आपल्याला कुठल्याही प्रकारची कॉपी करायची नाही आहे किंवा उतारा करायचा नाही आहे. आपल्याला स्वतःच्या मनाने ही प्रश्नपत्रिका सॉल्व करायची. त्यासाठी लक्षपूर्वक ऐका आणि पहा. प्रश्न तिसरा आपला असेल, त्यामध्ये आपल्याला एक परिच्छेद दिला जाईल. अशाच प्रकारचा आपल्या पाठ्यपुस्तकातलाच 5 गुणांसाठी हा परिच्छेद असेल आणि त्यावर आधारित विचारलेले काही प्रश्न असतील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ती प्रश्नांची उत्तरं याच उतार्यात असतील. बघा, मी या ठिकाणी खुणा करून ठेवलेल्या आहेत. ती प्रश्नांची उत्तरं इथूनच मी शोधलेली आहेत. बघा, आता पहिला प्रश्न आहे, पक्ष्यांच्या पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पाळणारा. तो आहे नीलू कुत्रा. बघा, या ठिकाणी तोच प्रश्न आहे. अशाच पद्धतीने शोधून तुम्ही लिहायचं आहे. दुसरं, नीलू छोट्या पिलांना अलगदपणे तोंडात धरून उभा राही, कारण पिलांना घरट्यात सुखरूप ठेवण्याची व्यवस्था होण्यासाठी. तिसरं, नीलूचा तुला जाणवलेला कोणताही एक गुण लिही. प्रामाणिकपणा, धाडसी, भूतदया हे त्याचे नीलूचे गुण होते. त्यापैकी कोणताही एक गुण लिहायचा आहे. ई भाग, तुझ्या परिसरात एखाद्या पक्ष्याचे पिल्लू जखमी झाले तर तू काय करशील? तर बघा, मी या ठिकाणी माझं मत व्यक्त केलेलं आहे. जखमी पिलाला अलगद उचलून घरी घेऊन येईल. त्याच्या जखमेला हळद लावून त्याला खायला प्यायला देईन आणि त्याला उडता यायला लागलं की त्याला सोडून देईल त्याच्या आईजवळ. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, 5 गुणांसाठी पुन्हा एक परिच्छेद तुम्हाला दिला जाईल.
आणि पहिल्या प्रश्नासारखंच उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची असतील. परिच्छेद वाचायचा आहे. आता हा परिच्छेद कोणत्या पाठातला आहे ते मला सांगा बरं तुम्ही कमेंट करून. त्यावर आधारित पहिला प्रश्न सत्य असत्य लिहा, म्हणजे चूक की बरोबर ते ओळखायचं आहे. स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. सत्य. दुसरं, का ते लिही. स्वामी न वाचता पुस्तक परत करतात असे ग्रंथपालाला वाटले, कारण ग्रंथपालाच्या मते दररोज एक खंड वाचून परत करणे शक्य नाही. पुढचं, स्वामीजींचा वाचनाबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास दाखवणारे वाक्य उतार्यात शोधून लिही. पहिले 3 खंड माझे वाचून पूर्ण झाले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यामध्ये तुम्ही काहीही विचारू शकता. यामध्ये आत्मविश्वास दिसून येतो. पुढचा प्रश्न, तू वाचलेल्या पुस्तकांपैकी तुला आवडलेल्या पुस्तकाचे नाव लिही. त्या पुस्तकाविषयी 2 वाक्यात माहिती लिही. बघा, श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. त्यात आपल्या आईविषयी बालपणीच्या आठवणी व्यक्त केलेल्या आहेत. हा विचार या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. प्रश्न 4 गुणांसाठी आहे. पहिलं, खालील शब्दांचा अर्थ लिही. शिवार म्हणजे शेत. कामे भरपूर पण वेळ थोडा या अर्थाची म्हण रात्र थोडी सोंगे फार. अचूक पर्याय निवडायचा आहे आणि त्याला गोल करायचे. पुढचं, घाम गाळणे, कष्ट करणे. वाक्य, शेतकरी शेतात दररोज घाम गाळतो. या पद्धतीने वाक्प्रचार पूर्ण करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आपला असेल, कविता दिलेली आहे गे मायभू, आणि या कवितेवर आधारित आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत 6 गुणांसाठी. बघा, पहिला प्रश्न, भारत मातेसाठी कवितेत आलेला शब्द मायभू, आई. त्यानंतर आ भाग, खालील अर्थाची कवितेत आलेली ओळ शोधून लिही 1 गुणासाठी. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. या पद्धतीने ओळ लिहायची. पुढचं, यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या. सारे, तारे, ताना, पाना. कवितेतले लिहायचे आहेत आपल्याला शब्द. त्यानंतर कवितेतली आवडणारी ओळ, कोणतीही ओळ लिहा. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणे. कारण लिहायचं आहे त्याचं. या ओळीतून आईविषयीच्या विविध भावना जागृत होतात. प्रश्न 7वा 5 गुणांसाठी, सूचना फलक एक दिला जाईल तुम्हाला, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, त्या सूचना फलकामध्येच उत्तर आहेत. गिर्यारोहण शिबिराचे आयोजन कोणत्या संस्थेने केले? विशाल गिर्यारोहण संस्था, पुणे. बघा, सुरुवातीलाच आहे. गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती कोठे मिळणार ते लिहा. ती वेबसाईट दिली आहे बघा संकेतस्थळावर, तिचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, गिर्यारोहण शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे? 10 दिवस. आ भाग, सूचनेनुसार कृती कर 2 गुणांसाठी. सूचना फलकात आणखी कोणत्या सूचना समाविष्ट कराव्यात असे तुला वाटते? त्या सूचनेमध्ये पत्ता असावा, वेळ असावा, वयोगट असावा. त्यानंतर 8वा प्रश्न असेल मित्रांनो 5 गुणांसाठी. त्यामध्ये तुम्हाला एक निबंध दिला जाईल आणि त्याचे काही मुद्दे असतील आणि त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला तो निबंध दिलेल्या जागेमध्ये पूर्ण लिहायचा आहे. बघा, या ठिकाणी दिलेला निबंध आहे, मी अनुभवलेली सहल. 8 ते 10 ओळींमध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी काय काय नमूद करायचं आहे? सहलीचं ठिकाण, वेळ, सहलीची केलेली तयारी आणि सहलीचा अनुभव. या 4ही मुद्द्यांची माहिती त्या 8 ओळींमध्ये आली पाहिजे, तरच आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळतील. बघा, या ठिकाणी निबंध लिहून दाखवलेला आहे शॉर्टकट. तुम्ही तो बघा आणि अशाच पद्धतीने कोणत्याही विषयावर आलेला निबंध लिहायचा आहे. प्रश्न 9वा बघा,
दिलेल्या सूचनेनुसार कृती कर 5 गुणांसाठी. शार्दूलला शाळेच्या मैदानावर पैसे सापडले. त्याने ते पैसे वर्गशिक्षकांकडे दिले. तेव्हा शार्दूल व वर्गशिक्षक यांच्यामध्ये झालेला संवाद लिही. शार्दूल म्हणतो, "सर, मला हे पैसे मैदानावर सापडले." शिक्षक, "तुला माहीत आहे का हे पैसे कोणाचे आहेत?" शार्दूल म्हणतो, "नाही सर." शिक्षक, "ठीक आहे, आपण मुलांना विचारू." शार्दूल म्हणतो, "मीही मुलांना विचारतो." शिक्षक म्हणतात, "तू अतिशय हुशार व प्रामाणिक आहेस." शार्दूल, "माझ्या आईने मला हे शिकवले आहे." शिक्षक, "तू आयुष्यात खूप मोठा होशील." शार्दूल, "तुमचा आशीर्वाद हवा." शिक्षक, "हो, तो तर आहेच." अशा पद्धतीने संवादाचं वर्णन करायचे. त्यानंतर 10वा प्रश्न बघा. एक चित्र दिलं जाईल तुम्हाला आणि त्या चित्रासाठी काही शब्द दिले जातील आणि त्यांची सांगड घालून तुम्हाला त्या चित्राचं वर्णन करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला गोधडीचं चित्र दिसतंय. आपल्याला गोधडी हा पाठ आहे. त्यावर आधारित हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यासाठी शब्द दिलेत त्यांनी. सुई, दोरा, गोधडी, मायेची ऊब, आईचे लुगडे, आठवण, पांघरूण, अस्तर, जुन्या कपड्यांचा वापर, शिवणकाम यासारखे इत्यादी शब्द वापरून तुम्ही गोधडीवर माहिती लिहायची. बघा, या ठिकाणी लिहून दिलेली आहे. तशाच पद्धतीने माहिती तुम्ही सुद्धा लिहा आणि या ठिकाणी जेवढी जागा दिली जाईल ती पूर्ण वापरा. तर तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळतील. त्यानंतर 11वा प्रश्न. खाली दिलेल्या मुद्द्यांवरून 8 ते 10 वाक्यात कथा लिही. बघा, 5 गुणांसाठी आपल्याला कथा दिलेली आहे. सुहानी नावाची मुलगी, पोहण्याची आवड, पावसाळ्याचे दिवस, बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवणे, गावकऱ्यांकडून कौतुक आणि शौर्य पुरस्कार. ह्या मुद्द्यांचा वापर करून आपल्याला या शौर्य नावाची कथा लिहायची आहे. त्याला शीर्षक द्यायचं आहे. बघा, मी या ठिकाणी कथा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसाच प्रयत्न तुम्ही पण करा आणि 5 गुण मिळवा. सुहानी नावाची एक मुलगी होती. तिला पोहण्याची खूप आवड होती. पावसाळ्याचे ते दिवस होते. ती नदीत कपडे धुत होती. तेवढ्यात तिला बुडणाऱ्या मुलाचा आवाज आला. तिने लगेच पाण्यात उडी टाकली आणि त्या मुलाचा जीव वाचवला. गावकऱ्यांनी तिचे कौतुक केले व शासनातर्फे तिला शौर्य पुरस्कारही मिळाला. अशा पद्धतीने सुंदर अशी कथा तयार करायची. पुढचा प्रश्न असेल 12वा. सूचनेनुसार कृती कर. व्याकरण घटकावर आधारित प्रश्न आहे 5 गुणांचा. बघा, अ भाग. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा कोणता अलंकार होतो? तो आहे अनुप्रास अलंकार. व्याख्या दिली आहे अनुप्रास अलंकाराची. आपल्याला तो ओळखायचा होता फक्त आणि त्याला गोल करायचं आहे. दुसरं, विद्या अधिक आलय. याच्यापासून कोणता शब्द तयार होतो? संधी करायचा आहे. तो आहे विद्यालय. तिसरं, तक्ता पूर्ण कर. आमरण म्हणजे मरेपर्यंत. तोंडपाठ, तोंडाने पाठ. पुढचं, खालीलपैकी कोणते लक्षण वसंत तिलका वृत्ताचे नाही? योग्य पर्यायास गोल करा. त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. हे वसंत तिलकाचं लक्षण नाही. मला वाटतं त्याच्यात 19 अक्षरे असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची मराठीची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवलेली. मला वाटतं आपल्या आता सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल. अतिशय छान असं वाटत असेल आणि आपल्याला पेपर नक्कीच सोपा जाईल याची खात्री तुम्हाला पटली असेल. आपल्याला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतरच्या गणित, इंग्लिश, हिंदी, समाजशास्त्र इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा. ते सुद्धा तुमच्यासारखेच खुश झाले पाहिजेत. थँक्यू.